सगळ्यांना आजच्या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा। आणि आज तुम्ही मला इथं जे बोलवले आणि मला एवढी कल्पना नव्हती की तुम्ही ह्या पद्धतीने किंवा ह्या हिशोबाने जे काही कोणाचे जे बोलणे, आता बोलायचं म्हणजे कसं असतं माहिती आहे का, की मी जी काही नोकरी करते त्या नोकरीमध्ये न कळत कुणाचं मन दुखलं जातं। काही आता जे मी शेअर केले ना त्या गोष्टी माझ्याही लक्षात नाही आहेत, पण हे जे ताजेपणा येतो किंवा नवीन गोष्टी काही एनर्जी मिळतात, तुमच्याकडून काही आपल्याला अजून शिकायला काही मिळतं का, किंवा माझ्याकडून नकडून काही चूक झाली का, या सगळ्या गोष्टी कशा असतात त्याच्यासाठी हे बोलणं, त्याच्यासाठी हा कार्यक्रम असतो। आणि काही मध्ये खूप दिवसापासून आपल्याला चाललं होतं की आज करायचं उद्या करायची, माझी तब्येत बरी नव्हती, 10-12 दिवस माझी तब्येत बरी नसल्यामुळे थोडंसं डिले झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या काही अडचणीमुळे पण डिले झालं। पण योगाय आज कार्यक्रम खूप छान। आणि सांगायचं म्हणजे काय, मी आता या देवरे मॅडम जसं कॉलेज लाईफ संपलं आणि नवीन जॉईन झाल्या, मी 3 मार्च 94ला प्रथम दर्शनी पैठण आणि ढाकेफळ पहिलं बीट मला त्यावेळेस मिळालं होतं। मलाही त्याच्यातलं काही नव्हतं, पण फक्त एक असा अनुभव होता की मी ग्रामीण भागातली होते आणि तुमच्यासारख्या साध्या कुटुंबातून, साध्या घरातून, साध्या परिस्थितीतून मी आलेली होती। तिच्यामुळे बरंचसं जे काही अडचणी मला ती खूप काम करताना ते अनुभव आणि ते एनर्जी मला मिळाली। कशी की गावातलं वातावरण असं माहिती होतं, परिस्थिती कशी होती, गावातलं काय सिच्युएशन आहे, गावातले काही प्रॉब्लेम असतात, गावातल्या महिलांचे काय असतात, आणि आई वडिलांचे संस्कार, मोठी फॅमिली होती माझी, ते ह्या गोष्टी मला ह्या फील्डमध्ये ॲडजस्ट व्हायला किंवा समजून घ्यायला खूप मोठे कारणीभूत ठरले। आणि त्याच्यासाठी त्या ईश्वराची मी काय म्हणतो त्याला आपण खूप मेहरबानी समजते की कुठेतरी मला काम करण्याची संधी ग्रामीण भागामध्ये, आणि तुमच्यातून शिकले, तुमच्यातून घडले, तुमच्याकडून खूप काही गोष्टी शिकले जे नकळत म्हणतो आपण, कारण का कुणीही तिथं परिपक्व नसतं, कुणी काही नसतं। योगायोगाने मला चान्स मिळत गेले, प्रमोशन मिळत गेले, आणि मला संधी एक ही मिळाली की बाबा चला भरती। 2007 पासून CDPOचा चार्ज होता आणि तेव्हापासून भरती करत गेले मी। आणि मला खरं पाहिलं तर हा बीट म्हणा किंवा पूर्ण पैठणच ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण का माझं सासरच पैठण होतं आणि सगळ्या मला तुमच्या स्वभावामुळे किंवा माझ्या स्वभावामुळे आपण खूप जवळ निघालो। आणि सवय माझी अशी होती की बाबा काम तर होत राहतं, कामाचं काही हे नाही आहे, पण जिथं गेलं तिथं आपल्याला एक कुटुंबासारखं जबाबदारीने वागावं लागतं। त्या पद्धतीने मी विचारपूस करत गेले, किंवा तुमची फॅमिलीचे असतील, काही अडचणी असतील, जे काय असेल तर ते आपण करत गेलो, ते जवळ येत गेले, आणि तुमच्यामुळं खूप काही मला करता आलं। आजही तुम्हाला जे दिसतंय, जे लावलेलं आहे, मला पुरस्कार